आता सगळ्यांच्याच घरात दरवळेल एकच गोडवा. तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आवडीच्या मस्त खुटखुटीत अशा नारळाच्या वड्या. नारळाची वडी बनवायचं म्हटलं की फक्त समीकरण व्यवस्थित जुळलं पाहिजे. नारळ आणि साखरेचा तो गोडवा आणि प्रचंड प्रेम. बस एवढं समीकरण जुळलं की नारळाच्या वड्या बघा तुम्ही मनापासून मी तुम्हाला सांगते अगदी व्यवस्थित जमून येतील. दिलेल्या टिप्स जर तुम्ही जशाच्या तशा फॉलो केल्यात ना तर तुमच्या वड्या सुद्धा तशाच खुसखुशीत आणि खमंग तयार होतील. आमच्या घरात कसं व्हायचं ना की ज्यावेळेस एखादा जरी नारळ शिल्लक राहिलेलं असेल ना तर आई हमखास नारळाच्या वड्या बनवायची. यामुळे हे जे समीकरण आहे अगदी पूर्वीपासून माहीत झालेलं आहे. त्यामुळे या वड्या फेल जाण्याची अजिबात शक्यता राहत नाही. छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत की ज्या खूप कामाच्या आहेत. चला तर मग खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. आता नारळाच्या वड्या करतोय तर नारळ तर हवाच, तर इथे मोठ्या आकाराचा मी नारळ फोडून घेतलेला आहे आणि वरची साल सुद्धा बऱ्यापैकी काढून घ्यायची आहे. आता इथे ना मी नुकतंच एक यंत्र मागवलेलं आहे, याच वर्षी मागवलंय. 2-3 वेळा मी नारळ खोवून पाहिलेला आहे. अतिशय परफेक्ट असा खोवता येतो. एक जेन्युइन रिव्ह्यू मी तुम्हाला देते बरं का, कोणतेही प्रमोशन वगैरे नाही, कोणतेही कोलॅबरेशन नाही आहे. तर तुम्हाला जर आवडला तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हवं असेल तर मी याची लिंकसुद्धा तुम्हाला देऊ शकते. नारळ फोडल्यानंतर नारळाच्या पाठीची साल काढून घेणं त्याला बराचसा वेळ जातो, म्हणून मग ही खोवणी खूपच बरी पडते. नारळाच्या वड्यांसाठी असू देत किंवा मोदकाच्या सारण्यासाठी अगदी एक 5-7 मिनिटामध्ये मस्त असा एक नारळ खोवून होतो. नारळ खोवून झाला, आता लगेचच वडी बनवायची तयारी सुरू करू. तर इथे ना पसरट पॅन घ्यायचा आहे. यामध्ये मी घालणार आहे 1/4 वाटी भरून साखर. आता तुम्हाला सांगू का, जेवढा आपण नारळ खोवून घेतला होता ना तो बरोबर 2 वाटी भरून भरलेला आहे आणि आता त्याच्या अंदाजानुसार बरोबर 1/4 वाटी भरूनच मी साखर घेतली. आता 1/4 वाटी साखरेमध्ये फक्त मी पाव वाटी भरूनच पाणी घातलेलं आहे. आता बऱ्याचदा आपण काय करतो ना की सुरुवातीला ना नारळ चांगला परतून घेतो आणि त्यामधलं मॉइश्चर सगळं घालवून टाकत असतो आणि यामुळे कुठेतरी ना फक्त नारळामधला चोथा राहतो आणि नारळाची जी ओरिजिनल टेस्ट आहे ना ती आपल्याला मिळतच नाही. किंवा बऱ्याचदा आपण असंही करतो की नारळ फ्रेश नसतो, आपण आदल्या दिवशी खोवून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी मग नारळाच्या वड्या बनवायला घेतो. असं जरी केलं ना तरी तुम्हाला त्या नारळाचा स्वाद मिळणारच नाही किंवा जी पौष्टिकता आहे ना नारळाची, जी चव आहे ती कुठेतरी कमी होत असते. म्हणूनच आधी नेहमी पाक बनवायचा. पाक म्हणजे काय, तर फक्त आपल्याला साखर पाण्यामध्ये चांगली विरघळून घ्यायची. तुम्ही नुकताच फोडलेला नारळ खा किंवा अगदी एक 2-3 तासानंतर फोडून ठेवलेला नारळ खा, चवीमध्ये फरक लागतो की नाही. किंवा जरी तुम्ही नारळ परतून घेतला, जो खव आहे तो परतून घेतला आणि ओरिजिनल जेव्हा तुम्ही नुकताच खोवलेला आहे तेव्हाची चव आणि परतल्याची नंतरची चव यामध्ये खूप फरक असतो. म्हणूनच मी नेहमीच किंवा माझी जी आई आहे ती नेहमी याच पद्धतीने करत असते. सेम हाच प्रश्न माझ्या डोक्यात आधीही होता की आधी जर आपण नारळ थोडासा परतून घेतला आणि मग वरून साखरेचा पाक घातला तर चालणार नाही का. तर तिचंही उत्तर असंच सेम होतं. साखर चांगली पाण्यामध्ये विरघळून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता ना यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोवून ठेवलेला नारळ. तो सुद्धा मी तुम्हाला मोजूनच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बरोबर 2 वाटी खव होता आणि वरती एखादा चमचा उरलेला असेल तेवढा मी संपूर्ण घातलेला आहे आणि आता हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा. आता परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम करायची, कारण आता तुम्ही बघा पाक जरी आधी थोडासा घट्ट वाटत होता ना, आत्ता नारळ घातल्यानंतर चांगला मऊसूत असा पाक होतो आणि भरपूर पाणी मॉइश्चर सोडायला सुरुवात होतं. कारण नारळ ताजा आहे, यामध्ये सुद्धा भरपूर मॉइश्चर म्हणजेच नारळामधलं स्वतःचं असं दूधसुद्धा असतं आणि यामुळेच पाक किंवा हे जे मिश्रण आहे ते भरपूर पातळ होत असतं. आणि यासाठीच आणखीन थोड्या वेळासाठी आपल्याला हे मिश्रण चांगले शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत साधारण एक कन्सिस्टन्सी येत नाही ना, थोडीशी दाटसर अशी, तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर बघा भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि यामध्येच आपल्याला एक चमचाभर फक्त तूप घालायचं आहे. आता तूप मध्येच का घालायचं बरं, किंवा सुरुवातीला शेवटी असं का नाही घालायचं, तर मध्ये जेव्हा आपण परतत असतो, एकतर शेवटी ते खोबरं आहे यामध्ये सुद्धा भरपूर तेलाचं प्रमाण असतं, पण तरीसुद्धा आपण परतत आहोत ना. परतत असताना साखरेसोबत ही वडी थोडीशी खुसखुशीत होते, म्हणजे अगदीच तुम्हाला साखर लागायला नको, अगदीच आणि खोबऱ्याचा चोथ्यासुद्धा लागायला नको. म्हणून मध्ये ना थोडंसं एक चमचाभर तूप अवश्य घालायचं असं ती म्हणते आणि यामुळेच तुमच्या वड्या आतमधून छान मऊसूत आणि वरून खुसखुशीत होतात. खाताना ना तो छान असा तुपाचा हलकासा स्वादसुद्धा येतो, त्यामुळे खायला अतिशय सुमधुर लागतात. आणखीन एकदा एक चमचाभर तूप घालणार आहोत, ते कधी घालायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आता हे पूर्ण जे पाणी आहे ते बऱ्यापैकी वाटेपर्यंत मी हे परतून घेणार आहे. आता जोपर्यंत चांगलं असं परतलं जात आहे, मिश्रण दाटसर होतं आहे, तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ. तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर त्याचे कॅपसुद्धा करून घेऊ शकता तुम्ही या दरम्यान, किंवा वेलची पावडर आहे तीसुद्धा तुम्ही थोडीशी वेलची ठेचून घेतली तरीसुद्धा चालेल. असा कोणता छान पदार्थ होणार असेल ना तर मुलांची हमखास लुडबुड असतेच. तुमच्या बाबतीत सुद्धा असंच होतं का, मला कमेंट करून नक्की कळवा.
तर साधारण एक 12 ते 15 मिनिट झाले असतील. मी हे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत परतत आहे मध्यम आचेवरती. आता मिश्रण तुम्ही बघा बऱ्यापैकी दाटसर दिसतंय. पण आत्ता जर तुम्ही वड्या थापल्यात ना तर त्या मऊसूत होतील. तुम्ही अशाही थापू शकता. पण यामध्ये एक अगदी परफेक्ट असा जाणारा पदार्थ म्हणजे मिल्क पावडर किंवा डेअरी व्हाईटनर घेतलेलं. ते अगदी 10 रुपयालाच मला मिळालेलं आहे. हे सगळं पॅकेट 10 रुपयाचं पॅकेट मी यामध्ये घालणार आहे आणि आता तुम्ही मॅजिक बघू शकाल. गॅसची फ्लेम लो आहे. लो फ्लेमवरतीच ही दूध पावडर जशी आपण यामध्ये मिक्स करायला लागतो तसंच हे मिश्रण दाटसर व्हायला म्हणजे तुम्हीच बघा छान असा गोळा तयार होतो. जे काही एक्स्ट्राचं उरलेलं मॉइश्चर असेल ना ते सगळं दूध पावडर शोषून घेतं आणि मस्त खमंग सुवाससुद्धा येतो आणि यासोबतच ही वडी खायलासुद्धा कमाल लागते. बरं तुम्हाला दूध पावडर इथे वापरायची नसेल ना तर याच वेळेस तुम्ही अर्धी वाटी भरून साय असते की नाही आपली दुधावरची ती चांगली फेटून घ्यायची आणि ती साय तुम्ही यामध्ये घालू शकता. फक्त परतण्यासाठी आणखीन थोडासा जास्त वेळ लागू शकतो. म्हणूनच मग एक 10 रुपयाचं पॅकेट दूध पावडरचं यामध्ये घातलं तरीसुद्धा काम होऊन जातं. आता दूध पावडर घातलं आणखीन एक 3-4 मिनिटांसाठी मी परतून घेतलं. पुन्हा अर्धा चमचा मी यामध्ये तूप घातलेलं आहे. आता बस हे तूप फक्त मी यामध्ये मिक्स करून घेणार. आता तुम्ही एकदा ना पॅनकडे नीट लक्ष द्या. पॅनच्या साईडला साखरेचा एक लेअर असा जमा झालेला आहे आणि हा असा लेअर जमा व्हायलाच हवा. त्यावेळेसच आपल्याला परफेक्ट असं समजून येतं की हां ही वडी अशी खुसखुशीत होऊ शकते. हा जर लेअर व्यवस्थित जमा झाला नाही ना तर मग मऊसूत होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच इथे मी स्टीलचाच पॅन घेतलेला आहे की जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित दिसेल. जर नॉनस्टिकचं घेतलं असतं तर अजिबात हे चिकटलं नसतं साईडला आणि आपल्याला एक अंदाजसुद्धा नसता आला. तळाला पॅनला तर अजिबात चिकटलेलं नाही कारण आपण तूप घालत असतो की नाही यामुळे फारसं असं खाली चिकटतसुद्धा नाही आणि वडीसुद्धा मऊसूतच होते. फार अशी कडक कठीण अशी होत नाही. पिस्त्याचे फक्त मी यामध्ये काप घातलेले आहेत. मिसळून घेतलेलं आहे. आता वेलची पावडर मी काय करते बऱ्याचदा घालत नाही. याचं कारण असं सांगते तुम्हाला. यामध्ये एकतर प्रचंड असे स्वतःचाच फ्लेवर असणारं यामध्ये आपण नारळ घातलेला आहे. साखरसुद्धा आहे पण नारळाचा इतका छान फ्लेवर यामध्ये येतो. यासोबतच पिस्तासुद्धा घातला आहे. पिस्ताचा फ्लेवर आहे. यामुळे इतर कोणत्याही पदार्थाची यामध्ये एक्स्ट्रा फ्लेवर ॲड करायची गरज नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल ना वेलचीचा फ्लेवर तर तुम्ही आवश्यक घालू शकता. तर बघा ट्रेला मी तूप लावून घेतलं होतं आणि गरमागरम हे मिश्रण आपल्याला लगेचच सेट करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर थोडंसं अवघड होऊन जातं सेट करण्यासाठी आणि असं एखाद्या वाटीने ना छान दाबून घ्यायचं. बघा बऱ्याचदा ना साईडच्या ज्या कडा असतात त्या वड्यांच्या तुटल्या जातात किंवा अशा पटकन निखळल्या जातात. त्याचं एकच मुख्य कारण आहे की तुम्ही वड्या व्यवस्थित थापल्या नसाव्यात. आता वड्या छान अशा थापून झालेल्या आहेत. एकसारख्या दाबून घेतलेल्या आहेत. आत्ता हे मिश्रण खूप जास्त गरम आहे. म्हणून मग मी काय करणार फक्त 5 मिनिटांसाठी हा ट्रे असाच मी साईडला ठेवणार आहे. तर बरोबर जर इथे 5 मिनिट झालेले आहेत. 5 मिनिट झाले हे मिश्रण बऱ्यापैकी अजून कोमट आहे किंवा गरमच आहे. हे गरम मिश्रण असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. एकदा हे मिश्रण थंड झालं की आपल्याला परफेक्ट एकसारख्या अशा वड्या पाडता येत नाहीत. तर वड्या पाडून संपूर्णपणे हे मिश्रण मी चांगलं थंड करून घेतलं आहे. साधारण 1-1.5 तासानंतर आता मी पुन्हा वड्या अशा मोकळ्या करून घेणार आहे. तर साईडच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा अशा मोकळ्या करून घेते. हे मिश्रण चांगलं घट्टसर झालेलं आहे. चांगलं ट्रेला चिकटून बसलं आहे. पण जर तुम्हाला इथे बटर पेपर वापरायचं असेल तर नक्कीच वापरू शकता. त्याने पटकन अशा वड्या निघतील. तर बघा इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी वडी निघालेली आहे आणि याच पद्धतीने बाकीच्या वड्यासुद्धा मी काढून घेणार आहे. एकही वडी माझी तुटली नाही बरं का. अगदी सगळ्या वड्या आहे अशा जशा मी कट केल्यात ना तशाच निघाल्यात. अजिबात भुगासुद्धा झाला नाही. याचा अर्थ असा होतो की नाही की वड्या अगदी परफेक्ट झालेल्या आहेत. अजिबात अशा खूप अशा खुसखुशीत नाही झालेल्या की जेणेकरून लगेचच भुगा होईल किंवा खूप ओलसरसुद्धा नाही आहेत. मी तुम्हाला वडी तोडूनसुद्धा दाखवते की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा झाले की नाही अतिशय खुसखुशीत. आतमधून हलकीशी मऊसूत पण वरून खुसखुशीत अशी ही वडी नक्की ट्राय करून पहा. छोट्या मोठ्या टिप्स सगळ्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे या व्हिडिओला जरूर लाईक करा. तर बघितल्यात आहे की नाही खूप सोपी अशी नारळाची वडी. समीकरण एकदा व्यवस्थित जुळलं ना की मग बघा तुमची वडी फेल जाण्याची अजिबात शक्यता राहत नाही. दिलेल्या टिप्स जशाच्या तशा फॉलो करा आणि तुमची नारळाची वडीसुद्धा अशीच खमंग खुसखुशीत बनवा. एकदा बनवली की महिना 1.5 महिने तरी चालते. पण मला नाही वाटत की इतकी खुसखुशीत झालेली इतकी चविष्ट झालेली अशी नारळाची वडी टिकेलसुद्धा. टिकण्यापेक्षा पटकन ते संपून सुद्धा जाईल. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करत जा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.